अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना घरी आणि बाहेरही विरोधकांनी चांगलंच घेरलंय। त्यामुळे त्यांचा पाय चांगलाच खोलात गेलाय। धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजनांनी जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्यावर केलाय। तर धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे। धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। तर तिसरीकडे वाल्मिक कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातो। त्याच्याशी असलेल्या संबंधांवरून त्यांचा पाय खोलात आहे। या प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। धनंजय मुंडेंच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना घरी आणि बाहेरही विरोधकांनी चांगलंच घेरलंय। त्यांचा पाय चांगलाच खोलात गेलाय, कारण धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजनांनी जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्यावर केलाय। तर धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मांनीही थेट हायकोर्टात धाव घेतली आहे। पुढची बातमी पाहूया। परळी म्हणजे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं गाव, मात्र याच परळीतल्या गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी समोर येते। परळीत गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरात 109 मृतदेह आढळून आलेत, म्हणजे दर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीत सापडतोय। परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक आहे। त्यामुळे परळीच्या पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय। राख माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप केला जातोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा पर्दाफाश झालाय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झालाय। 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। कल्पनाही करता येणार नाही अशा निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह एकूण 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। मात्र कृष्णा आंधळे या आरोपीला बेड्या ठोकण्यात सीआयडी पथकाला अपयश आले। मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करताना दिसतायत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या 28,000 ग्रामपंचायती आज बंद राहणार आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये आज श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। देशभरातल्या आणि राज्यभरातल्या आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत करार केलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता मुंबई विद्यापीठातच MS इन केमिकल सायन्सेस मध्ये सहपदवी मिळवता येणार आहे। राज्यात 1 ते 4 एप्रिल दरम्यान केंद्रीय मंडळाच्या विविध विषयांसह इतर काही परीक्षा आहेत। यामुळे राज्य सीईटी सेलने नियोजित 5 अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केलाय। समुद्रातील बेकायदेशीर मच्छीमार बोटींवर करडी नजर ठेवण्यासाठी आता ड्रोनची मदत घेतली जाणार आहे। राष्ट्रीय सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मत्स्य विभागाने हा निर्णय घेतलाय। 7 सागरी जिल्ह्यांकरता 9 ड्रोन दिले जाणार असून समुद्र किनाऱ्यांपासून 12 मैल दूर मासेमारी बोटींवर हे ड्रोन नजर ठेवणार आहेत।
वंदे भारत एक्सप्रेस आता एका सिनेमात दिसणार आहे। यासाठी पश्चिम रेल्वेला 20 लाख रुपयांचा महसूल मिळालाय। विविध चित्रपट, जाहिराती आणि लघुपटांच्या चित्रीकरणातून रेल्वेला मोठा महसूल मिळतो। पश्चिम रेल्वेने प्रथमच व्यावसायिक चित्रीकरणासाठी पहिल्यांदाच वंदे भारतची परवानगी दिली आहे। पुणे आणि सोलापूर या दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगात होणार आहे। पुणे आणि सोलापूर या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला असून प्रवाशांना आता सोलापूरहून पुण्यात अवघ्या 3.25 तासात पोहोचता येणार आहे। उरण शहरात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे। बेशिस्त वाहन चालकांकडून कुठेही गाड्या पार्क केल्या जात आहेत, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। आतापर्यंत 3000हून अधिक बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। संभाजीनगरच्या विमानतळाची धावपट्टी रुंदीकरणाचं काम होणार आहे। 500 कोटी खर्च असणाऱ्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे। एकूण 143 हेक्टर क्षेत्र विस्तारीकरणासाठी लागणार आहे। नवी मुंबई पोलिसांनी घुसखोरी करून भारतात आलेल्या 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। तुर्भे MIDC मधील बंगालीपाडा आणि कोपरीगाव सेक्टर 26 इथे ही घटना घडली आहे। कोणालाही घर भाड्याने देताना किंवा कामावर ठेवताना कागदपत्रांची तपासणी करा असं आवाहन पोलिसांनी केलंय। पुण्यातील उंडरीत भरधाव ट्रकच्या धडकेने महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। डॉक्टर प्रणाली तन्मय दाते असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। ही महिला 34 वर्षांची होती। ट्रक चालकाला CCTVच्या आधारे शोधून अटक करण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून दोडामार्ग शहरात CNG गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे बाजारपेठेत अपघात घडतायत। गॅस वाहतूक करताना संबंधित कंपनी आणि वाहन चालक नियमांचं पालन करत नाहीयेत। या गाड्यांना सुरक्षा सेफ्टी नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी या गाड्या अडवून दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत। पंतप्रधान मोदींनी तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीवर शोक व्यक्त केलाय। आंध्र सरकारकडून जखमींना आवश्यक ती मदत केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त करतायत। आज ते तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभ मेळावा होणार आहे। यंदा वर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या या महाकुंभात सहभागी होणाऱ्या साधू महंतांबरोबरच सर्व भाविकांचे स्वागत करण्यासाठी ही संगम नगरी सजली आहे। मकर संक्रांतीच्या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसतेय। तिळगुळ, गुळ, भांडी, सौभाग्य लेणी यांसह संक्रांतीला आवश्यक असलेल्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत। शहापुरात खोस्ते गावातील ग्रामस्थांनी कुराड बंदी करून 416 हेक्टर जंगल राखलंय। जंगलाचा वर्धापन दिन थाटामाटात साजरा करण्यात आलाय। या जंगलातून मोह, करवंद, रानभाज्या, पलसाची पानं आदी उत्पन्न गावकऱ्यांना मिळतं। पुणे जिल्ह्यात 13 शाळा अनधिकृत असल्यानं प्रवेश तातडीनं बंद करण्याचे निर्देश प्रशासनानं दिलेत। शाळा सुरू केल्यास कारवाई होणार असल्याचा प्रशासनाने इशारा दिलाय। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांचे नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे। वाशिम जिल्ह्यात वीज चोरी विरोधात महावितरणाने कडक पावले उचलली आहेत। कारवाईची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे। जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी 30 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। आगामी 3 महिन्यात या मोहिमेअंतर्गत फॉल्टीमीटर, 0 युनिट बिल, सरासरी वीज बिल आणि अनधिकृत वीज जोडण्यांची तपासणी केली जाणार आहे।
नागपूर शहराच्या काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावर शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बंद असेल. लकडगंज, सतरंजीपुरा, आशीनगर, नेहरूनगर झोनमधील 33 जलकुंभांवरून पाणीपुरवठा होणार नाहीये. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी प्रकल्पात ऑनलाईन तिकीट विक्रीत 12 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी करार केलेल्या वाईल्ड कनेक्टिव्हिटी सॉल्युशन्स कंपनीचे संचालक ठाकूर बंधूंच्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकलाय. धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरलाय. आज धुळ्यात 4.4 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेले काही दिवस धुळ्यात तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा जास्त होता, परंतु तापमानामध्ये पुन्हा अचानक बदल झाल्यामुळे धुळेकर गारठले. नंदुरबार जिल्ह्यातही तापमानाचा पारा घसरलाय. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट आली आहे. शहरी भागात तापमानाचा पारा 10 अंशाखाली आहे, तर सातपुडा पर्वतरांगेत तापमान 8 अंश सेल्सिअसवर गेलंय. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा विविध संकटांचा सामना करत 1,68,127 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी केली आहे. मात्र हे पीक फुलावर असतानाच त्यावर वातावरण बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. यामुळे पीक पिवळं पडून वाळू लागलंय. शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयच्या खरेदीला यंदा चांगला प्रतिसाद मिळतोय. सीसीआयने आतापर्यंत 63 लाख गाठी कापूस खरेदी केलाय. यापैकी 32 लाख गाठी म्हणजेच निम्मा कापूस तेलंगणात खरेदी झालाय, तर महाराष्ट्रात तेलंगणाच्या निम्मी म्हणजेच 16 लाख गाठी कापूस खरेदी झालाय. नंदुरबार बाजार समितीत कापसाची आवक वाढली आहे. बाजार समितीत कापसाची 1 लाख क्विंटल आवक झाली आहे. या कापूस खरेदीतून 70 कोटींची उलाढाल झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या डोणगावात एका शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून बिबट्याने गायीवर हल्ला केलाय. या घटनेने परिसरात शेतकऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही वनविभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या श्री क्षेत्र बहिरम इथे बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. तब्बल 1.25 महिना चालणाऱ्या या यात्रेच्या सुरुवातीलाच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. अयोध्येतील राम मंदिराला 1 वर्ष पूर्ण झाल्याने रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलाय. शिवाय सांगलीतील राम मंदिर चौक येथून शोभायात्रा निघणार आहे. सलग 11 दिवस कीर्तन आणि प्रवचन या ठिकाणी होणार आहे. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी मेळघाटातील आदिवासी भागात जाऊन प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतलाय. बालमृत्यू, मातामृत्यू, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार या संबंधित परिस्थिती त्यांनी जाणून घेतली आहे. शिवाय आदिवासींकडे जातीने लक्ष देण्याची तंबी खासदारांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. एक महत्त्वाची बातमी पाहूया. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झालेले दिसलेत. अजित पवार गटात जाण्यावरून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचलेत. कोणाला तिकडे जायचंय त्यांनी जरूर जा. बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे पुष्पगुच्छ घेऊन आले होते, अशा कानपिचक्या जयंत पाटील यांनी दिल्या. बाप लेकीला सोडा ही भाषा क्रूर आणि अमानुष आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील असंही त्यांनी म्हटलंय.
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजितदादांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरेंनी दिल्याची चर्चा होती, त्यावरून संजय राऊत बरसलेत. या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे या, ही भाषा म्हणजे अमानुष आहे, क्रूर आणि निर्घृण आहे. जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना, कारण फार मोठ्या कष्टाने निवडून आणलेले आहेत, पक्ष गेला, चिन्ह गेलं, वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब, आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय, हे कंस आणि रावणाचे वंशजच असतील. एक महत्त्वाची बातमी पाहूया. विधान परिषदेच्या 12 आमदारांचा गुंता आज सुटण्याची शक्यता आहे, कारण विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारासंदर्भात आज मुंबई हायकोर्ट अंतिम निकाल जाहीर करणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत लवकर निर्णय घ्या अशी मागणी करत ठाकरे गटाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या संदर्भात मुंबई हायकोर्ट आज निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 12 आमदारांचा गुंता सुटण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेऊया टॉप 20 मधून. वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल आहेत, तरीही तो परळीतल्या लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे. मुंडेंच्या शिफारसीवरून ही नियुक्ती झाली होती, मात्र गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष बनवलाच कसा, असा प्रश्न आता विचारला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने महाविजय 3.0 आखलंय. शिर्डीत रविवारी एकदिवसीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला राज्यभरातील 15,000 प्रतिनिधी उपस्थित राहतील, ज्यांना प्रत्येकी 250 सदस्यांची नोंदणी करावी लागणार आहे. अमित शहा समारोपीय सत्राला संबोधित करणार आहेत. दहा जानेवारीला भाजप घर चलो मोहीम राबवणार आहे. पक्षाला पाठिंबा देणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी नोंदणी केली आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम आखली आहे. भाजपने नोंदणीसाठी मोबाईल नंबरही जारी केलाय. मिस कॉल देऊन ही डिजिटल सदस्य नोंदणी करता येणार आहे. महंत रामगिरी महाराज यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत असावं असं वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महंत रामगिरी महाराजांवर टीका केली आहे. रामगिरी महाराजाला जोड्याने मारलं पाहिजे असं आव्हाड यांनी म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर घेणार आहेत अशी माहिती आंबेडकरांनी दिली आहे. तर सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीत झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी मॅजिस्ट्रेटने करावी असंही आंबेडकर म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांची काल फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. राज्यातील पवनचक्क्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पवारांनी यावेळी निदर्शनास आणून दिलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मनसेवर गंभीर आरोप केलाय. बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर करण्यात आलाय असा दावा राऊतांनी केलाय. एवढंच नाही तर दिल्लीतल्या राक्षसांना अजूनही फोडाफोडी करायची आहे असंही राऊत म्हणाले. दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्यात आलंय. टार्गेट केलेल्या हिंदू नेत्यांची हिट लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या यादीमध्ये मंत्री नितेश राणे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचं नाव आहे. क्रिकेटपटू केदार जाधवनं भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यामुळे केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या सदस्य नोंदणी दरम्यान भेट घेतल्याने भाजपात प्रवेशाची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.
राज्याचं मंत्रिमंडळ पेपरलेस होणार असून ई कॅबिनेटची संकल्पना राबवण्यात येणार आहे। ई कॅबिनेटच्या संकल्पनेनुसार मंत्र्यांना आता मंत्रिमंडळ बैठकीचे प्रस्ताव स्मार्ट टॅबवर दिले जाणार आहेत। मंत्र्यांना आक्षेप अथवा सूचना नोंदवण्यासाठी टॅबवर व्यवस्था देण्यात येणार आहे। आता बातमी आहे राज्यातल्या थंडी संदर्भातली। राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। महाबळेश्वरपेक्षाही नंदुरबार, निफाड, जळगाव, बुलढाण्यात जास्त थंडी आहे। धुळ्यात राज्यातल्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर धुळ्याचा पारा 4.4 अंशांपर्यंत घसरलाय। जळगाव, निफाड, यवतमाळ, परभणी, गोंदिया, अमरावती, बुलढाण्यामध्ये पारा 10 अंशांच्या खाली आलाय। राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे राज्यात गारठा आणखी वाढणार आहे। तुम्ही नकली रंगाच्या भाज्या खाताय का? होय, कारण तुमच्या भाज्यांना कोणीतरी रंग मारतंय असं आम्ही का म्हणतोय, यासाठी पहा हा रिपोर्ट। तुमच्या भाज्यांचा रंग नकली। नकली रंगांमुळे तुमचं आरोग्य धोक्यात। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही खात असलेल्या भाज्यांना कोण रंग लावतोय? तुमच्या आरोग्याशी कोण खेळतंय? असे भाज्यांना रंग लावून तुमच्या जीवाला कोण धोका निर्माण करतंय, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। भाज्या हे सगळेच खातात, त्यामुळे हे खरं आहे का हे जाणून घेण्यासाठी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। तुमच्या हिरव्या भाज्यांमध्ये मॅलाकाइट ग्रीनची भेसळ होतीये। भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंगांचा वापर केला जातो। हा घातक रंग तुमच्या पोटात गेला तर गंभीर आजार होऊ शकतात। हा दावा अतिशय गंभीर आहे, त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली। त्यावेळी आम्हाला FSSAI नं एक व्हिडिओ शेअर केल्याचं आढळून आलं। त्यावेळी त्यांनी भाज्यांना लावलेला रंग कसा ओळखायचा हे दाखवलं। Take a cotton piece soaked in liquid paraffin. Rub or dab the outer green surface of a small part of the lady finger. No color change observed on the cotton. The cotton piece turns green. अशा प्रकारे भाज्यांना लावलेला रंग तुम्ही ओळखू शकता। मात्र हे रंग पोटात गेले तर काय परिणाम होऊ शकतो ते देखील पाहूया। की धुतलंय आणि त्याच्यामध्ये पूर्ण रंग राहिलाय, त्याचा अर्थ असा आहे की त्याला रंग लावला गेला आहे। आणि जर आपल्याला ते कळलं नाही आणि ते पदार्थ आपण जर खाल्ले, त्याचं सेवन केलं, तर त्याच्याने बरेचसे असे रोग होऊ शकतात, ज्याच्यामध्ये आपल्या DNA लेवलवर म्युटेशन्स होतात, आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे, बरेचसे फूड ॲलर्जीज होतात, GI डिस्टर्बन्सेस होतात, जसं का डायरिया आहे किंवा मग लूज मोशन्स चालू होतात, ऍसिडिटी चालू होते, असे विविध आजार त्याच्यामुळे चालू होतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। सर्वच भाज्यांना रंग लावलेला नसतो। काही जण जास्त पैसे कमावण्यासाठी रंगांचा वापर करतात। भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंग लावला जातो। नकली रंग पोटात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात। भाज्या कापण्याआधीच स्वच्छ धुवून घ्या। मार्केटमध्ये काही लोक जास्त पैसे कमवण्यासाठी रंगांचा वापर करतात। सगळेच भाजी विक्रेते अशा भाज्या विकत नाहीत, तरी देखील काळजी म्हणून भाज्या कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या, नाहीतर रंगांच्या भाज्या खाल्ल्यास गंभीर आजार होऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।